ॲप्लिकेशन जे आहे ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझमचे किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमलचे आपण पाहत होतो. याच्या आधी आपण ट्रान्सजेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन पाहिलं. आता ट्रान्सजेनिक कॅटलचा उपयोग फॉर ह्युमन थेरॉप्टिक प्रोडक्शन पाहायचं आहे. थेरॉप्टिक प्रोडक्शन म्हणजे वेगवेगळे जे काही थेरॉप्टिक प्रॉडक्ट लागतात जे की ह्युमन बिईंगमध्ये होणारे वेगवेगळे डिसीजेस किंवा डिसऑर्डर्स आहेत त्यासाठी हे प्रॉडक्ट वापरले जातात. तर हे प्रॉडक्ट आपल्याला ह्या ट्रान्सजेनिक कॅटलपासून मिळवता येतात का? तर हे दुसरं ॲप्लिकेशन आहे त्याचं ट्रान्सजेनिक कॅटलचं. पहिलं आपण पाहिलं होतं फॉर फूड प्रोडक्शन. तर बरेचसे ह्युमन प्रोटीन जे आहे सॉरी ह्युमन प्रोटीन हे आपल्याला ट्रान्सजेनिक कॅटलमधल्या मिल्कमधून मिळू शकतात. तर मिल्क थ्रू हे प्रोटीन आपल्याला मिळू शकतात, जसं केसिनचं आपण बघितलं होतं. आता बाकी पण ह्युमन प्रोटीन जे आहे जसे काही ब्लड प्रोटीन आहे, ह्युमन लॅक्टोफेरिन आहे, हे या मिल्कमधून मिळतील. ह्युमन लॅक्टोफेरिन हा एक प्रोटीन आहे. त्यानंतर ह्युमन अल्फा लॅक्टल्ब्युमिन. लॅक्ट हा शब्द डिनोट करत आहे की हे मिल्कमधून मिळत आहेत. हे प्रोटीन जे आहे ते मिल्कमधून मिळत आहे. शिवाय ह्युमन सिरम अल्ब्युमिन आहे, हे ब्लड प्रोटीन आहे. ह्युमन सिरम अल्ब्युमिन हे सुद्धा एक आहे. याशिवाय ह्युमन बाइल सॉल्ट स्टिम्युलेटेड लायपेज आहे. लायपेज हा एन्झाईम सारखा म्हणजे प्रोटीनच आहे पुन्हा. तर हा सुद्धा हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला थेरॉप्टिक प्रोडक्शनसाठी म्हणजे कॅटल ज्या काही तयार केले जातात ट्रान्सजेनिक, त्या ट्रान्सजेनिक कॅटलपासून हे आपल्याला मिळवता येतात. तर हे जे काही मिल्क थ्रू मिळतात म्हणून मग आपण म्हणू शकतो की मॅमरी ग्लँड जी आहे यांची कॅटल्सची मॅमरी ग्लँड, ह्या मॅमरी ग्लँड ऑफ द डेअरी काऊ इट इज द प्रोडक्शन फॅक्टरी ऑफ दिस प्रोटीन. हे सर्व प्रकारचे जे प्रोटीन तयार होत आहेत हे त्या दुधामधूनच मिळत आहे ट्रान्सजेनिक कॅटलच्या. त्याच्यामुळे मॅमरी ग्लँड जे आहे इट इज प्रोटीन प्रोड्युसिंग फॅक्टरी. एक प्रकारचं फॅक्टरी म्हणूनच आपण त्याचा वापर करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे हे मिळू शकतात आपल्याला थेरॉप्टिक प्रॉडक्ट. जसं की जे काही एक फॅक्टर आहे ब्लड फॅक्टर, दॅट इज फॅक्टर 9 ज्याला म्हणतो आपण. दिस फॅक्टर इज प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन कंपोनंट. थ्रोम्बोप्लास्टिनवाला आहे. तर हा ब्लड कोॲग्युलेशनसाठी अतिशय उपयुक्त असा प्रोटीन घटक आहे किंवा फॅक्टर आहे. तर हा जो फॅक्टर आहे तो हिमोफिलिक पेशंटमध्ये तेच असतं की ब्लड कोॲग्युलेट होत नाही लवकर, ब्लिडिंग फास्ट होतं. मग त्यांचं कोॲग्युलेशन व्यवस्थित व्हावं म्हणून हिमोफिलिक पेशंट जे आहेत त्यांच्यासाठी हे एक थेरॉप्टिक प्रॉडक्ट आहे. हिमोफिलियाच्या ट्रीटमेंटसाठी हा फॅक्टर 9 पाहिजे असतो. मग हा फॅक्टर 9 ह्युमन ओरिजिन आपण याच्यामार्फत बनवू शकतो ट्रान्सजेनिक कॅटल. ते त्याच्या मिल्कमधून सुद्धा मिळू शकतं. तर हे किंवा मग डायरेक्टही आपल्याला ते मिळवता येतं आणि हे फॅक्टर 9 इंजेक्टसुद्धा करता येतो. त्याच्यामुळे आपण हिमोफिलियाला एक ट्रीटमेंट करू शकतो याच्यामार्फत. दुसरं एक काऊ जी आहे ट्रान्सजेनिक काऊ जी बनवली होती, ट्रॅसी नाव होतं तिचं, ट्रॅसी. इट वॉज बॉर्न इन 1990 आणि स्कॉटलँडला तिचा जन्म झाला. स्कॉटलँडमध्ये सर्वात पहिल्यांदा ही ट्रान्सजेनिक काऊ बनवली होती ट्रॅसी. तर दिस ट्रॅसी इट कॅन प्रोड्यूस द प्रोटीन ह्युमन प्रोटीन इन हर मिल्क फॉर ह्युमन थेरॉप्टिक प्रॉडक्ट. असे वेगवेगळे थेरॉप्टिक प्रॉडक्ट आहे की जे ह्या काऊमार्फत आपल्याला मिळवता येतात म्हणजे तिच्या मिल्क थ्रू अर्थात. तर काही अँटीबॉडीजसुद्धा आहे या व्यतिरिक्त. म्हणजे हे प्रोटीन तर आहे, शिवाय अँटीबॉडीजसुद्धा आहे. अँटीबॉडीज जे आहे म्हणजे करंटली यूज जे आहेत वेगवेगळ्या कशासाठी अँटीबॉडीज वापरल्या जातात. तर काही ह्युमन क्लिनिकल ॲप्लिकेशन्स आहेत, बरेचसे क्लिनिकल ॲप्लिकेशन्स. त्यांनी म्हणजे जसं ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस, आपण काही इन्फेक्शियस डिसीजेसची जी काही ट्रीटमेंट देतो त्याच्यासाठी डायरेक्ट आजकाल अँटीबॉडीज ह्या दिल्या जातात इन्फेक्शियस डिसीजेस. त्यानंतर कॅन्सर आहे, कॅन्सरसाठी सुद्धा तर हे उपयोगात येतात ह्या अँटीबॉडीज. तर ह्या जे काही अँटीबॉडीज समजा जर ह्या अँटीबॉडीज पाहिजे असतील आणि त्या जर आपल्याला ह्युमन बिईंगसाठी रेडीमेड अँटीबॉडीज पाहिजे असतील तर ती जी काऊ आहे
जी ट्रान्सजेनिक काऊ आहे, साधी नाही, ट्रान्सजेनिक जी काऊ असेल तिच्यामध्ये एक जीन इंट्रोड्यूस केलेला आहे आपण, तर ह्या ट्रान्सजेनिक काऊला विशिष्ट असा डिसीज कॉझिंग एजंट जो असतो, डिसीज कॉझिंग एजंट, त्या एजंट हा तिला इंजेक्ट केला जातो. या व्हॅक्सिन ही एक प्रकारची व्हॅक्सिनच आहे, म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट जो असेल तो म्हणजेच तो व्हॅक्सिन असतो. ती व्हॅक्सिन हिला इंजेक्ट केली जाते. ही इट बिकम्स हायपर इम्युनाइज, तिला इम्युनाइज केलं जातं. अँड देन इन हर ब्लड इवन मिल्क शी कॅन प्रोड्यूस दिस अँटीबॉडीज. आणि मग ह्या अँटीबॉडीज रेडीमेड अँटीबॉडीज आपल्यासाठी अवेलेबल आहे. मग ह्या अँटीबॉडीज ह्या वेगवेगळ्या इन्फेक्शियस डिसीजेस अगेन्स्ट, त्यानंतर इट कॅन बी यूज ॲज अ अँटीटॉक्झिन्स म्हणून पण वापरल्या जातात. त्यानंतर ऑटोइम्युन डिसीजेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यासाठी सुद्धा हे वापरले जातात. किंवा इव्हन जे काय आपण हे करतो ट्रान्सप्लांटेड ऑर्गनचं रिजेक्शन होतं. ट्रान्सप्लांट जर केलं एखादा ऑर्गन, कुणाची किडनी कोणाला बसवलेली आहे किंवा थोडेफार सेल याचे घेतले लिव्हरचे, ते जर ट्रान्सप्लांट केलेले असतील तर सहसा बॉडीची टेंडन्सी त्याला रिजेक्ट करण्याची असते. म्हणून मग त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज जर अवेलेबल असतील तर त्याला व्यवस्थितरित्या ऑफर करू शकतात. म्हणून मग अँटीबॉडीज याच्यामध्ये वापरू शकतात. तर हे झालं पहिलं ॲप्लिकेशन याच्या ट्रान्सजेनिक कॅटलचं. त्यानंतर मग ट्रान्सजेनिक शीपसुद्धा आहे. जशा कॅटल बनवल्या आहेत तशा ट्रान्सजेनिक शीपसुद्धा बनवलेल्या आहेत. मग शीप कशासाठी, तर दोन्ही पण उद्देश आहे. एक म्हणजे शीप थ्रू आपल्याला लोकर मिळते, वूल मिळते, आणि दुसरं ही एक उद्दिष्ट आहे वूल, चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली असणारी वूल मिळू शकते. दुसरं मीट प्रोडक्शनसाठी सुद्धा ट्रान्सजेनिक शीप प्रोड्यूस केल्या जातात. तर जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामार्फत ट्रान्सजेनिक शीप तयार करताना एक विशिष्ट असा जीन, दिस जीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ, अतिशय चांगली ग्रोथ होण्यासाठी, म्हणजेच मीटसुद्धा प्रोडक्शन चांगलं होईल आणि वूल प्रोडक्शनसुद्धा चांगलं होईल. तर तो ह्युमन ग्रोथ हार्मोन जो आहे, ह्युमन ग्रोथ हार्मोन जो ह्युमनमध्ये असतो, ह्युमन ग्रोथ हार्मोन, हा हार्मोन एन्कोड करणारा जो जीन असेल, तो जीन जो आहे ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असणारा, तो ह्या शीपमध्ये इंट्रोड्यूस केला जातो बाय RDNA टेक्नॉलॉजी. मग आता जी काही ट्रान्सजेनिक शीप असेल, दिस विल शो विगरस ग्रोथ, मोर ग्रोथ, इन्क्रीज्ड ग्रोथ बोथ इन मीट अँड ॲज वेल ॲज वूल. दोन्ही याच्यामध्ये तिची ग्रोथ चांगली दिसली. इट विल अचीव व्हेरी वेल ग्रोथ. याच्यासाठी हा सुद्धा वापरला जातो जीन. किंवा मग बॅक्टेरियल जीन्ससुद्धा आहे. बॅक्टेरियल जीन्स नेमली एक आहे CIS-E, हा एक आहे, आणि दुसरा CIS-M. दोन्हीसुद्धा सिस्टिडीन, ह्या सिस्टिडीन जो आहे त्याला एन्कोड करतात. So they encodes the cysteine amino acid. सिस्टीन अमिनो ॲसिडला ते एनकोड करतात. तर हे जे काही जीन आहे ते जीन बॅक्टेरियल जीन आहे, आणि हे बॅक्टेरियल जीन आता विच आर इन्व्हॉल्ड इन, याचं फंक्शन काय आहे तर दे आर इन्व्हॉल्ड इन केरॅटिन फॉर्मेशन. केरॅटिन हा एक घटक आहे याचा. हेअरवर पण असतात केरॅटिन, एक विशिष्ट प्रोटीन आहे, वूलवर असतं. चांगल्या दर्जाची आणि चांगली क्वांटिटी असणारी अशी केरॅटिन असणारी अशी वूल याच्यामुळे तयार होऊ शकते. तर हे जीन याला एन्कोड करतात, केरॅटिन प्रोटीनला. हे जीन जर बॅक्टेरियल जीन आपण जर याच्यात इंट्रोड्यूस केले शीपमध्ये, तर देन द शीप विल बिकम ट्रान्सजेनिक, ती होईल ट्रान्सजेनिक. आणि ही ट्रान्सजेनिक शीप जी आहे दिस विल प्रोड्यूस नाव क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली असणारी वूल, क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी, ही दोन्ही पण उद्दिष्ट याच्यात चांगली असणारी वूल ते प्रोड्यूस करू शकतात. या व्यतिरिक्त मीट प्रोडक्शनसुद्धा आपण हे करू शकतो. याची क्वालिटी आणि क्वांटिटी इम्प्रूव्ह केल्या गेलेली आहे वूलची. चांगल्या दर्जाची वूल मिळाली तर अर्थात त्याला कमोडिटीजकडून चांगली मागणी असेल. तर हे ट्रान्सजेनिक शीपमध्ये जे काही आपण याचं RDNA टेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन याच्यात सांगू शकतो. नेक्स्ट आणखीन आहे ट्रान्सजेनिक पिग्स, ट्रान्सजेनिक फिश आणि ट्रान्सजेनिक चिकन्स. तर ते आपण पुढच्या